तर पुढची बातमी देखील पुण्यामधूनच आहे। शिवजयंती निमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। शहरातील अनेक मुख्य रस्ते हे सोमवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील सगळे मुख्य रस्ते हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता हे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। लाईव्हद्वारे आपण त्यांच्याशी जोडलेलो आहोत। रोहन, पुण्यातील रस्ते हे आता शिवजयंती निमित्ताने वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत। कोणते पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत नागरिकांना? नक्कीच खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये साजरी केली जात असते। चौकामधून मिरवणुका ज्या आहेत त्या निघत असतात। आपण आता ज्या ठिकाणी आहोत त्याच रस्त्यावरून उद्या मोठी अशी मिरवणूक जी आहे ती शहरातील विविध भागातून येणार आहे। कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वरूढ पुतळा जो आहे तो याच रस्त्यावरील SSPM कॉलेज जवळ आहे। त्यामुळे अशा प्रकारचं नियोजन जे आहे कमानी टाकून सध्या सुरू असलेलं पाहायला मिळतंय। तर हा संपूर्ण जो छत्रपती शिवाजी महाराज रोड आहे हा रोड मोठ्या प्रमाणामध्ये उद्या गजबजून जाणार आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या मिरवणुका ज्या आहेत ते याच परिसरामध्ये पाहायला मिळणार आहेत। हा छत्रपती शिवाजी रस्ता जो आहे तो शनिवारवाड्यापासून येतो, स्वारगेटहून येतो। त्यामुळे हा संपूर्ण रस्ता उद्याच्या दिवशी जो आहे तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर बाजीराव रोड जो अतिशय महत्वाचा रोड मानला जातो तो संपूर्ण बाजीराव रोड देखील उद्याच्या दिवशी जो आहे तो पूर्णतः बंद असणार आहे। त्याचबरोबर नेहरू रोड जो की नानापेठ परिसरातून सुरू होतो तो नेहरू रोड देखील उद्याच्या दिवशी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळतोय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठा आरक्षण चर्चेत असल्यापासून मोठ्या प्रमाणे 19 तारखेला शिवजयंती साजरी करण्यासाठी लोक जे आहेत ते उत्सुक आहेत। त्यामुळे या सगळ्यांची संख्या जी आहे ती उद्याच्या दिवशी वाढणार आहे। त्यामुळे पुण्यातील मुख्य असणारा लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी रोड, नानापेठीतील नेहरू रोड हे सगळे रस्ते जे आहेत ते बंद असणार आहेत। परंतु पर्यायी मार्ग पुणेकरांना दिलेले आहेत। जर का स्वारगेटहून शिवाजीनगरकडे यायचं असेल तर बाजीराव रोड बंद असला म्हणून काय झालं तर पाठीमागून दांडेकर मात्र रोहन, याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारेन, तो म्हणजे जर आता आपण बघितलं की वाहतूक कोंडी जी म्हटली आणि पुणे हे काही वेगळं समीकरण नाहीये, म्हणजे हे नेहमीच झालेलं आहे वाहतूक कोंडी। कालही आपण ही बातमी बघितली होती की पुण्यामध्ये वाहतूक कोंडी ही सर्रास असते। मग अशा वेळेस वाहतूक पोलिसांनी काय नियोजन केलंय? निश्चितचपणाने पुणे शहरातील 2 जरी मुख्य रस्ते बंद ठेवल्यानंतर संपूर्ण पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते हे चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे मिरवणुकीच्या कालावधीमध्ये जे आहेत ते स्वतःच्या खासगी वाहनं जे आहेत ती रस्त्यावरती आणू नये अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांनी केलेलं पाहायला मिळतंय। जर खासगी वाहनं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरली आणि मिरवणुका सुरू झाल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातील मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।